नमस्कार. मी तन्मय संतोष मगिडवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय पापड, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ येथील वर्ग 12वीचा विद्यार्थी. आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रकल्प आदिवासी उडान बद्दल, जे आदिवासी समाजाच्या प्रगती, सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरतेचा नवा प्रवास आहे. आदिवासी समाज आपल्या देशाच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु आजही अनेक आदिवासी कुटुंबे शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याच पार्श्वभूमीवर सुरू झाला आहे प्रकल्प आदिवासी उडान. हा प्रकल्पाचा उद्देश आहे आदिवासी समाजाला शिक्षण, कौशल्य विकास आणि उपजीविकेच्या माध्यमातून सक्षम व स्वावलंबी बनवणे. या अंतर्गत गावागावात आदिवासी शिक्षण आणि कौशल्य केंद्रे उभारली जाते. तिथे प्राथमिक शिक्षण, डिजिटल साक्षरता आणि स्थानिक गरजानुसार प्रशिक्षण दिले जातील. उदाहरणार्थ शेती, हस्तकला आणि जंगलांवर आधारित उत्पादने तयार करणे. या प्रकल्पात आदिवासी युवक आणि महिलांना विशेष प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून त्यांना रोजगार मिळू शकेल किंवा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील. याशिवाय या उपक्रमात आरोग्य जनजागृती मोहिमा, पोषण सहाय्य आणि शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन देखील समाविष्ट आहे. यामुळे आदिवासी कुटुंबाचे जीवनमान सुधारेल आणि त्यांना मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळेल. या कामासाठी स्थानिक स्वयंसेवक आणि शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. ज्यामुळे हा प्रकल्प दीर्घकाळ टिकून राहील आणि स्थानिक समुदाय स्वतःच्या विकासाचे शिल्पकार बनतील. प्रकल्प आदिवासी उडानचे ध्येय आहे शिक्षण वाढवणे, रोजगार क्षमतेत सुधारणा करणे आणि स्वावलंबना प्रोत्साहन देणे. या माध्यमातून सामाजिक आर्थिक अंतर कमी होईल, दारिद्र्य घटेल आणि आदिवासी संस्कृतीही जपली जाईल. माझ्या शिक्षकांशी, स्थानिक समुदायातील सदस्यांशी आणि प्रकल्प मार्गदर्शकांशी चर्चा केल्यानंतर मला काही महत्त्वाचे अभिप्राय मिळाले. त्यांनी सांगितले की प्रकल्पात व्यावहारिक कौशल्यांवर, महिलांच्या सहभागावर आणि डिजिटल साक्षरतेवर अधिक भर असावा. या सूचनानुसार मी माझ्या प्रकल्प आराखड्यात बदल केला. आता त्यात कौशल्य विकास कार्यशाळा, डिजिटल साक्षरता कार्यक्रम आणि आरोग्य जनजागृती मोहिमा समाविष्ट केल्या आहेत, ज्यामुळे आदिवासी युवक, महिला आणि मुले त्यांना थेट फायदा होईल. आदिवासी उडान हा फक्त एक प्रकल्प नाही, तर तो आहे स्वाभिमान, समानता आणि प्रगतीचा प्रवास. जेव्हा आदिवासी समाज उडान घेतो, तेव्हा संपूर्ण भारत विकासाच्या नव्या उंचीवर झेप घेतो. धन्यवाद.